बारामतीमध्ये शरद पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्यामध्ये 1.5 तास बैठक। अजित पवारांच्या स्मारकाबाबत जागा निश्चित झाल्याची माहिती। बैठकीनंतर जय पवार यांच्याकडून विद्या प्रतिष्ठानच्या जागेची पाहणी। मुख्यमंत्र्यांना विलीनीकरणाबाबत भाष्य करण्याचा अधिकार नाही, शरद पवार यांचं वक्तव्य। विलीनीकरणाची चर्चा अजितदादा आणि जयंत पाटलांमध्ये होती, फडणवीसांसोबत नव्हती, पवारांचा हल्लाबोल। पटेलांना पवार कुटुंबियांचं प्रमुख केलंय का? संजय राऊतांचा सवाल। पटेलांनी महाराष्ट्राला पटेल असंच करावं, राऊतांचा प्रफुल्ल पटेल यांना मिश्किल टोला। अपघाताच्या दिवशी 8:37 अजितदादांचा शेवटचा कॉल। अपघाताच्या 6 मिनिटांआधी साधलेला कार्यकर्त्यांशी संवाद। ओबीसी उमेदवार देण्यावरून झालं होतं संभाषण। सध्याच्या राजकीय परिस्थितीवरती रोहित पवार यांचं मोठं भाष्य। राजकारण किळसवाण आणि घृणास्पद, चांगल्या व्यक्तीनं खरंच राजकारणात राहावं का? रोहित पवार यांचा सवाल। चंद्रपूरच्या महापौराबाबत पक्षश्रेष्ठींनी काढलेला तोडगा वडेट्टीवार गटाला अमान्य। संख्याबळ जास्त असल्यानं वडेट्टीवार गटाचाच महापौर व्हावा या मागणीवर ठाम। मुख्यमंत्री फडणवीसांचा मनमानी आणि अनावश्यक खर्चाला ब्रेक। 15 फेब्रुवारीपासून नव्या निविदा, खरेदी प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यास बंदी। अर्थ विभागाची सूत्र हातात घेताच मुख्यमंत्र्यांकडून आदेश जारी। नाशिक भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांचा तडकाफडकी राजीनामा। महापौर आणि उपमहापौरांची नावं ऐनवेळी बदलल्यानं सुनील केदार नाराज। शिक्षक भरतीसाठी महत्त्वाच्या टीईटी परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर। टीईटीमध्ये 4.25 लाख शिक्षक नापास। 4,75,000 उमेदवारांपैकी केवळ 50,000 उमेदवार पास। जिल्हा परिषद निवडणुकांच्या दिवशीच केंद्राची सीटीईटी परीक्षा। सीटीईटी परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक ड्युटी लागणार नाही। शिक्षकांचं नुकसान टाळण्यासाठी निवडणूक आयोगाचे निर्देश। खोपोलीमध्ये मुंबई-पुणे एक्सप्रेसवेच्या आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकर उलटला। पुणे-मुंबई महामार्गावरती 20 किलोमीटरच्या रांगा, 20 तासांपासून वाहतूकही ठप्प। सासू सुनेच्या वादानंतर सुनेनं कापली हाताची नस। फरशीवरती साचलेल्या रक्तावर पाय घसरून पडल्यानं सासूचा मृत्यू। संभाजीनगर जिल्ह्यातील सातारा परिसर भागातली थरारक घटना। पुण्यामध्ये पुन्हा कोयता गँगची दहशत। तरुणाचा पाठलाग करत कोयत्यानं वार। बचावासाठी तरुणाकडून हात जोडून गयावया, तरुण गंभीर जखमी। अवघ्या काही सेकंदाच्या रीलसाठी तरुणांनी जीव घातला धोक्यात। रील बनवण्यासाठी चालत्या ट्रेनला मुलगी लटकली। दादर ते बांद्रा स्थानकादरम्यानची घटना। दिल्लीतील गाझियाबादमध्ये 3 बहिणींची आत्महत्या। 3 बहिणींनी इमारतीवरून रात्री एकाच वेळी मारली उडी। ऑनलाईन गेमिंगच्या नादात 3 बहिणींनी आयुष्य संपवलं। भारत-अमेरिका करारावरती चर्चेदरम्यान संसदेच्या सभागृहात विरोधकांचा गदारोळ। वाणिज्य मंत्री पियुष गोयल निवेदन देत असतानाही कमालीचा गोंधळ। वेलमध्ये उतरत विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी। लोकसभेच्या पायऱ्यांवरती खासदार राहुल गांधी आणि मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांच्यात शाब्दिक चकमक। राहुल गांधी यांच्याकडून रवनीत बिट्टूंचा गद्दार असा उल्लेख, तर तुम्ही देशाचे शत्रू आहात म्हणत रवनीत सिंग यांचा पलटवार।